जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आगामी येणारी पोलीस भरती 2024 साठी पोलीस भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। हा प्रश्नसंच क्रमांक 14 आहे। तर चला प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला। इथं ग्राम पोलीस म्हटलं आहे, तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला। तर पहा खाली काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर याचं उत्तर आहे बी, 1967। कधी 1967 रोजी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमची म्हणजे या वर्षी करण्यात आली। कधी 1967ला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम करण्यात आला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला। आता इथं महाराष्ट्र पोलीस अधिनियम विचारले, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला। तर पहा याचं उत्तर आहे बी, 1951। कधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कधीचा आहे, तर 1951चा आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सदर्शनाय खलनिग्रहणाय या पोलीस दलाचे ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे। तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर सदर्शनाय खलनिग्रहणाय या पोलीस दलाच्या ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे। तर पहा याचं उत्तर आहे पहिला, सज्जनाचे संरक्षण आणि दुर्जनाचे संहार करणे। म्हणजे सज्जनाचे संरक्षण आणि दुर्जनाचे संहार करणे याचाच अर्थ सदर्शनाय खलनिग्रहणाय असे होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमधले आहे। तर पहा राज्यघटनेमध्ये 3 सूची दिल्या आहे, समर्थ सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची। तर पोलीस खाते हा म्हणजे हा विषय कोणत्या सूचीमधला आहे। तर पहा याचं उत्तर आहे राज्य सूची। पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर राज्य सूचीमध्ये येतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे। तर पहा खालील का ऑप्शन आहे, पिवळा, गडद निळा, गडद लाल या पांढरा। तर महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे। तर पहा याचं उत्तर आहे गडद निळा। महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कसा आहे, तर गडद निळा आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात। तर पहा सर्वोच्च विचारले आहे, तर सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात। तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे, तर याचं उत्तर आहे पहिलं, पोलीस महासंचालक। काय म्हणतात, पोलीस महासंचालक। महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात, तर पोलीस महासंचालक असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते। तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान असे मंडळी होते, तर त्यामध्ये सेनापतीला खालीलपैकी म्हणजे सेनापती कोण होता असे विचारले आहे। तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे, तर पहा याचं उत्तर आहे हंबीरराव मोहिते। कोण होते, हंबीरराव मोहिते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती हंबीरराव मोहिते हे होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, फक्तून या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते। तर पहा फक्तून या वृत्तपत्राचे संपादक कोण होते, इतिहासमधला प्रश्न आहे हा। तर पहा याचं उत्तर आहे पहिला, खान अब्दुल गफ्फार खान। कोण होते, खान अब्दुल गफ्फार खान हे फक्तून या वृत्तपत्राचे संपादक होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, दंत महात्मा हा ग्रंथ कोणी लिहिला। तर पहा दंत महात्मा हा ग्रंथ कोणी लिहिला, खालील का ऑप्शन दिले आहे। तर पहा याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। कोणी लिहिला, वासुदेव बळवंत फडके यांनी दंत महात्मा हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता। इथं पोर्तुगीज विचारलेलं आहे, तर भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता। तर पहा याचं उत्तर आहे फ्रान्सिस द अल्मेडा। कोण होता, फ्रान्सिस द अल्मेडा हा पोर्तुगीज गव्हर्नर होता। कोण, पहिला भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता, तर फ्रान्सिस द अल्मेडा। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे,
भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती विचारले आहे. तर पहा, भारतात मध्यवर्ती हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती. तर पहा, खालील काय समिती दिली आहे, तर कोणी केली नव्हती असे विचारले आहे. पहा, याचं उत्तर आहे मॅकलन समिती. कोणी केली नव्हती? मॅकलन समिती यांनी केली नव्हती. फॉलर समिती, चेंबरलिन समिती व हिल्टन यंग समितीने भारतात मध्यवर्ती बँकेची स्थापनेची शिफारस केली होती. फक्त मॅकलन समिती यांनी मध्यवर्ती बँकेची शिफारस केली नव्हती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा कधी झाली होती. पहा, याचं उत्तर आहे सी, 1 एप्रिल 1935ला. कधी? 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. 1 एप्रिल 1935ला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सहकाराचा जनक कोणाला म्हटले जातं? इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. सहकारीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे रॉबर्ट ओवेन. कोणाला म्हटले जाते? रॉबर्ट ओवेन याला सहकारीचा जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रक्ताचा कर्करोगाला काय म्हणून ओळखले जाते? विज्ञानाचा प्रश्न आहे हा. तर पहा, रक्ताचा कर्करोगाला काय म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे बी, ल्युकेमिनिया. काय? ल्युकेमिनिया असे रक्ताचा कर्करोगाला ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक नाही आहे असे विचारले. खालीलपैकी कोणते रोग हे अनुवांशिक नाही आहे? तर पहा, याचं उत्तर आहे हत्तीरोग. हत्तीरोग हे कीटकामार्फत होते. तर पहा, हिमोफिलिया व रंग आंधळेपणा हे अनुवांशिक रोग आहे. फक्त हत्तीरोग हा कीटकामार्फत पसरणारा रोग आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, काला आजार कोणत्या नावाचे माशीमुळे होते? तर पहा, काला आजार हे कोणत्या नावाचे माशीमुळे होते? कोणत्या माशी चावल्यामुळे होते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, त्याचं उत्तर आहे सँडफ्लाय. काला आजार हा सँडफ्लाय या माशीमुळे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खिद्रापूर हे लेणी कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आता तालुका विचारला आहे. खिद्रापूर ही लेणी कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे सिरोड. कोणत्या तालुक्यामध्ये आहे? सिरोड या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी जळगाव जिल्ह्यात कोणत्या गरम पाण्याचे झरे आढळतात? तर पहा, जळगाव या जिल्ह्यामध्ये कोणकोणते गरम पाण्याचे झरे आढळतात? तर पहा, याचं उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे उपनदेव, आडवत व सुपनदेव हे गरम पाण्याचे झरे जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे वरील सर्व. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर पहा, भरतनाट्यम कोणत्या राज्यामध्ये लोकनृत्य आहे? कोणत्या राज्याची लोकनृत्य आहे भरतनाट्यम? तर पहा, याचं उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमधलं हे भरतनाट्यम लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अस्तित्वात होते? तर पहा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अस्तित्वात होते? तर पहा, याचं उत्तर आहे सी, 26. किती? 26 जिल्हे अस्तित्वात होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती अघोष वर्ण आहे? अघोष म्हणजे कठोर वर्ण. अघोषलाच आपण कठोर वर्ण असे म्हणतो. कठोर वर्ण. तर मराठी वर्णमालेत एकूण किती अघोष वर्ण आहे म्हणजे कठोर वर्ण आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बी, 13. किती? 13 अघोष वर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत खालीलपैकी ऊष्मे वर्ण
कोणती नाही आहे? तर पहा खालील काही दिले आहे उष्मे वर्ण. तर मराठी वर्णमालेत खालीलपैकी उष्मे वर्ण कोणती नाही आहे असे विचारले आहे. तर पहा श हे उष्म आहे, श स हे उष्म आहे, दोन्ही आहे. फक्त ह हे महाप्राण आहे. काय आहे? महाप्राण आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे डी. हे डी हा उष्म वर्ण नाही आहे. तर ह हे महाप्राण वर्ण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत? तर इथं स्पर्श व्यंजने विचारले आहे. तर मराठी वर्णमालेत एकूण किती स्पर्श व्यंजने आहे? तर पहा याचं उत्तर आहे 25. किती? 25 स्पर्श व्यंजने आहे. किती? 25. पुढचा प्रश्न पहा मराठी व्याकरणात एकूण किती शब्दाची प्रकार आहे? किती शब्दाचे प्रकार आहे पडतात? मराठी व्याकरणात एकूण किती शब्दाची प्रकार पडतात? किंवा आपण असंही म्हणू शकतो शब्दाची जाती पडतात. तर पहा किती प्रकार पडतात? तर किती पडतात? 3 प्रकार पडतात. कोणकोणते? अभिधा, एक व्यंजना व लक्षणा असे 3 प्रकार पडतात शब्दशक्तीची. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणते देशी शब्द नाही आहे? तर कोणते खालीलपैकी देशी शब्द दिले आहेत? तर यापैकी कोणते देशी शब्द नाही आहे असे विचारले आहे. तर पहा उनाटकी हे देशी शब्द आहे, दगड हे सुद्धा देशी शब्द आहे व अबोला हे सुद्धा देशी शब्द आहे. भाकरी हे देशी शब्द नाही, हे कन्नडी भाषा आहे. कन्नडी किंवा कानडी शब्द असे आपण सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.